पेपरफुटी प्रकरणात सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवणार, युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांची गय नाही, पंतप्रधानांचा निर्वाळा. देशाच्या युवकांचं हित आणि त्यांचं भवितव्य यालाच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. केंद्र सरकारने आंदोलक विद्यार्थी प्रतिनिधींना चर्चेसाठी 4 अधिकृत प्रस्ताव पाठवले असून सरकार कोणत्याही वेळी सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतरच पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करण्यावर विरोधक ठाम. चर्चेसाठी कोणत्याही अटी न ठेवता खुलेपणाने चर्चेचं सरकारचं आवाहन. नीट पेपरफुटी आणि याच्याशी संबंधित मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांचा गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. संसदेत चर्चा केल्यास आपलीच पोलखोल होईल या भीतीने विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. जंतर मंतर इथे आंदोलनाला काल रात्री हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष. पोलिसांवर दगड आणि बाटल्यांचा मारा. पोलिसांकडून गुन्हा दाखल. जंतर मंतरवरच्या आंदोलन स्थळावर झालेल्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 पोलीस निरीक्षकांसह पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सुमारे 12 जवान जखमी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे भारत टॅक्सी सेवेचा शुभारंभ. प्रवाशांना एकाच ॲपवरून कॅब, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुक करण्याची सुविधा. आज ग्लासगो इथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची होणार सुरुवात. 74 देशांमधले सुमारे 3000 खेळाडू 10 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. पुणे आणि नाशिक घाट परिसर तसंच ठाणे आणि पालघर जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नमस्कार.